जय श्रीकृष्णा, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो आणि माझ्या सर्व दर्शकांनो, मी आज तुम्हाला तुमच्या केसांमध्ये ज्यांना ज्यांना खूप त्रास आहे, आमच्याकडे गावाकडे म्हणतात याच्या डोक्यात आहे ना खिडे पडले. पण असो, हा एक विनोदाचा भाग झाला. पण ज्यांच्या डोक्यामध्ये खूप जास्त कोंडा आहे आणि परेशान झाले, खूप आजपर्यंत हजारो लाखो रुपये खर्च केले, तुम्ही कोंडा गेला नाही, तर मी तुम्हाला एक घरगुती फॉर्म्युला सांगणार आहे, तो नीटनेटका करा. ज्यांनी तुमचा कोंडा तर जाईलच, पण डोक्यातल्या लिखा आणि ओवा सुद्धा जातील. ज्यांच्या डोक्यात ओवा होत असता, लिखा होत असता, बघा काय करायचं आहे. साधारणतः एक 10 ग्राम ओवा घ्यायचा. ओवा 10 ग्राम, त्याची कुटून पावडर करायची. गरज पडली थोडंसं भाजून घ्या, बरोबर. 10 ग्राम ओवा, त्याच्यामध्ये साधारणतः 5 ग्राम आपली तुरटी ज्याला फिटकडी सुद्धा म्हणत असतात, फिटकडी, तिला बारीक कुटून पावडर करा, बरोबर. आणि याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा निंबूचा रस एकत्र करायचा आणि एकदम खराब झालेलं जे ताक असतं आपलं, खराब जे पिण्याच्या लायक नसतं, त्यांनी केसांना व्यवस्थित लावायचं, मालिश करायची व्यवस्थित. 15-20 मिनिट, अर्धा तास तरी तुम्ही ते ठेवायचं आहे, अर्धा तास तरी. आणि त्याच्यानंतर मस्त एकदम शानमध्ये आंघोळ करायची. हप्त्यातून एकदा हा प्रयोग तुम्ही जरूर करा. तुमच्या डोक्यामध्ये कोंडा राहणार नाही, लिखाय राहणार नाही, ओवाय राहणार नाही आणि एकदम केसांचं सौंदर्य चांगलं राहील आणि आपल्या डोक्याचा जो स्काल्प आहे हा सुद्धा एकदम व्यवस्थित होऊन जाईल. फक्त करा. ऋषीमुनींचा, साधू संतांचा आणि आपल्या पूर्वजांचा प्रयोग आहे. फक्त करा आणि मला सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.